चला आज आपण कांदा लसूण न वापरता भेंडीची भाजी कशी बनवायची ते पाहूया। तर तेल गरम करून याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, मिरची आणि अद्रक ठेचलेलं टाकायचं आहे। मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची, अद्रक थोडंसंच घ्यायचं, साधारणतः 1 इंच, पाव किलो भेंडीसाठी। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये टाकायची आहे हळद। आता याच्यामध्ये आपल्याला भेंडी टाकून घ्यायची। तर भेंडी मी पाव किलो घेतलेली आहे आणि कोवळी भेंडी वापरायची। भेंडी पहिल्यांदा धुवून घ्यायची 2-3 पाण्याने, त्याच्यानंतर कपड्याने कोरडी करून घ्यायची, म्हणजे भेंडी चिकट होत नाही। आणि छोटी छोटी कापून घ्यायची, खूप जास्त मोठी कापायची नाही, साधारणतः अर्धा इंचाची भेंडी कापून घ्यायची आहे, म्हणजे भेंडी लवकर शिजते। आता आपल्याला 2 मिनिटं पहिल्यांदा परतून घ्यायची आहे आणि लोखंडाच्या किंवा बिडाच्या कढईत भेंडी बनवा, म्हणजे लिंबू पिळण्याची गरज लागत नाही। 2 मिनिटानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार। पहिल्यांदा मीठ टाकायचं नाही, थोडंसं परतल्यानंतरच मीठ टाकायचं आहे। आता आपल्याला ही भेंडी सतत परतत राहायची। एक 10-12 मिनिटामध्ये भेंडी तयार होते। झाकण ठेवण्याची गरज लागणार नाही। वरून कोथिंबीर पण टाकायची आहे आणि पहिल्यांदा चेक करायची भेंडी आपली शिजली की नाही ते। आणि नंतर खोबरं टाकायचं आहे। आपण कांदा लसूण वापरत नाही, त्याच्याऐवजी खोबरं तरी टाका थोडं, म्हणजे चवीला भेंडी चांगली लागते। आणि खोबरं नसेल वापरायचं तर थोडा शेंगदाण्याचा कूट घाला। कांदा लसूण न वापरता सुद्धा भेंडीची भाजी चांगली बनते, फक्त दाखवल्याप्रमाणे बनवून बघा, सगळ्यांना आवडेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।